जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जर हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 5 अशा गोष्टी सांगणार आहे YouTube बद्दल, ज्या खरंच YouTube वरती तर कोणी सांगत नाही, कारण ह्या रिॲलिटी जी आहे ही YouTube मागची तुम्हाला कोणी सांगणार नाही। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला, या 5 गोष्टी जर तुम्ही योग्य प्रकारे फॉलो केल्या तर अर्निंग तुमचं नक्की वाढेल। तुम्हाला YouTube वरती कशा प्रकारचे व्हिडिओ चालतात हे समजेल, सोबतच तुम्ही YouTube वरती लॉंग टाइम साठी कशा प्रकारे टिकून राहू शकता हे देखील समजेल। माझे काही पर्सनल एक्सपिरियन्स देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून YouTube बद्दल सगळ्या गोष्टी सांगत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचं मित्रांनो बॅकग्राऊंड वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल की एकदम असं सिंपल मी आजचा व्हिडिओ रॉ ठेवणार आहे। जास्त असं हेवी एडिटिंग वगैरे काय व्हिडिओमध्ये नसणार आहे, एकदम सिंपल गोष्टी असणार आहेत। पण तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एकदम नॉलेजफुल हा व्हिडिओ असणार आहे। सो व्हिडिओ कंप्लीट बघा। मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की मी 5 गोष्टी सांगेन। पहिली गोष्ट आहे अपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी। तुम्हाला संधी शोधायचे प्रत्येक कॉन्टेंटमध्ये। तुम्ही जर बघितले YouTube वरती तर तुम्ही तेच जर मागच्या 5-6 वर्षापूर्वी चालत असणाऱ्या गोष्टी जर आता करायचा प्रयत्न करत असाल तर ह्या गोष्टी चालत नाहीत, कारण त्यावेळी त्या गोष्टींची संधी होती, त्यावेळी तुम्ही ती गोष्ट करायला पाहिजे होती, बट तुम्ही ती केली नाही। पण आता या गोष्टी करून काही सुद्धा उपयोग नाही। आता ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी करणं खूप सारं गरजेचं आहे। YouTube वरती तुम्हाला जर लॉंग टाइम साठी करिअर करायचं असेल तर तुम्हाला वेळेनुसार बदलावं लागतं। आता जर मी तुम्हाला सांगितलं की कोरोनाच्या वेळी कुठले प्रकारचे कॉन्टेंट चालत होते, तर बऱ्यापैकी लोक घरी असल्यामुळे एंटरटेनमेंट कॅटेगरी, कॉमेडी वगैरे व्हिडिओ जास्त चालायचे। जेव्हा कोरोना संपल्यानंतर बऱ्यापैकी लोक जे आहेत ते म्हणजे कोरोनाच्या कालावधीतच टिकटॉक वगैरे जास्त चालत होतं, पण टिकटॉक बॅन झालं। टिकटॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉकवरचे बरेचसे स्टार तुम्हाला आता दिसत नाहीत, पण त्यातले काही लोक जे आहेत ते अजूनही आहेत, कारण त्यांनी काय केलं, वेळेनुसार ते बदलले। टिकटॉक बंद झाले म्हणून थांबले नाहीत, तर त्यांनी टिकटॉकच्या ऐवजी ज्यावेळी इन्स्टा रील्स आलं किंवा YouTube शॉर्ट्स आलं, त्यांचे जेवढे जुने व्हिडिओज होते ते सगळे त्यांनी रिअपलोड करायला चालू केले। इंस्टाग्राम रील्सवरती असतील, YouTube शॉर्ट्सवरती असेल, आणि तिथं प्लॅटफॉर्म त्यांनी बिल्ड केला। आणि त्यावेळी बरेच लोक जे म्हणत होते की शॉर्ट्स आहे, रील्स आहे, हे काही छपरी चाळे आहेत। इंस्टाग्राम जसं टिकटॉक बंद पडलं तसंच हे इंस्टाग्राम रील्स वगैरे पण बंद पडेल। आणि ह्या गोष्टीतच मित्रांनो आपण जे आहे ते चुकलो की या गोष्टी आपण केल्या नाहीत। जसा ट्रेंड बदलतो तसं आपल्याला बदलावं लागतं सोशल मीडियावरती, तेव्हाच आपण टिकून राहू शकतो। वेळेनुसार जोपर्यंत तुम्ही स्वतःला अपडेट करत नाही किंवा जसा ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार चालत नाही, तोपर्यंत तुम्ही YouTube वरती किंवा अदर कुठल्याही सोशल मीडिया असून दे टिकून राहू शकत नाही। आता तुम्ही म्हणाल गेलेलं जाऊन दे, पण आता ट्रेंड कशाचा, तर आता मित्रांनो AI वगैरे ह्या गोष्टी आहेत, यांचा खूप जास्त ट्रेंड आहे। या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही देखील ग्रो होऊ शकता। आता तुम्ही म्हणाल की AI चा वापर केल्यानंतर YouTube बऱ्यापैकी क्रिएटरचे चॅनल सस्पेंड करत आहे किंवा मॉनिटाइजला अप्लाय करताना इनऑथेंटिक कॉन्टेंट अशा गोष्टी येत आहेत, रिपिटेटिव्ह कॉन्टेंट या गोष्टी येत आहेत। तर यामध्ये पण मित्रांनो लूप होल्स असतात, ते तुम्हाला योग्य प्रकारे शोधून त्यावरती काम करणं गरजेचं असतं। आता मी तुम्हाला हे नाही म्हणत की तुम्ही पूर्ण तुमचा व्हिडिओ AI वरूनच बनवा, पण मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी थंबनेल AI वरून बनवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या व्हिडिओला एडिट करण्यासाठी AI ची मदत थोडीफार घेऊ शकता। म्हणजे एखादं एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं असेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही AI ची हेल्प घेऊ शकता। या गोष्टी मित्रांनो तुम्ही केल्या तर निश्चितच चांगल्या प्रकारे तुम्ही YouTube वरती टिकू शकता, तुमचा वेळ वाचू शकतो। आता AI बऱ्यापैकी स्टेबल होत चाललेला आहे, पण जर तुम्ही बघितलं मागच्या 6 महिन्यापूर्वीचं एक्झाम्पल घ्या, AI वरती इमेज इतके प्रॉपर जनरेट होत नव्हते किंवा व्हिडिओ इतके प्रॉपर जनरेट होत नव्हते। आता किती ॲडव्हान्स लेवलला झालेत, आणि इथून पुढचा काळ देखील मित्रांनो पुढचे 2-3 वर्ष तर कमीत कमी AI वरतीच सगळा फोकस असणार आहे। सगळ्या गोष्टी AI वरूनच चालू होतील। सो तुम्ही AI चा वापर तुमच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये वगैरे केला किंवा थंबनेल एडिटिंगमध्ये असेल, तुमच्या चॅनलसाठी टॉपिक फाइंड करण्यासाठी असेल, या गोष्टींसाठी जर तुम्ही AI चा यूज केला तर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते कमी वेळामध्ये चांगला तुमचा चॅनल ग्रो करू शकता। आणि कमी वेळामध्ये जितकं तुम्ही काम फास्ट कराल तितकं तुमचं काम जास्त होईल आणि अर्निंग पण तुमची वाढत राहील। दुसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आहे कन्सिस्टन्सी। आता कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे। आणि मित्रांनो जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये, तुमच्या चॅनलवरती काम करण्यामध्ये किंवा तुमच्या अदर सोशल मीडियावरती जर तुम्ही काम करत असाल, सातत्य जर असेल तर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये ग्रो होऊ शकता। आता सातत्य म्हणजे काय, तर फक्त असंच नाही की गदा मजदुरी म्हणतात तसं डेली व्हिडिओज टाकत राहिलाय फक्त, त्यात काही इम्प्रूव्हमेंट नाही, काही नाही, अशा गोष्टी नाहीत तुम्हाला करायचं। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करत राहायचं आहे, तुमच्या स्किल्सवरती फोकस करायचं आहे। तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशा प्रकारे शिकून त्या तुम्ही प्रेझेंट करू शकता, लोकांसमोर सादर करू शकता, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। तुमच्या कालच्या व्हिडिओपेक्षा आजचा व्हिडिओ किती चांगल्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता, या गोष्टींवरती तुम्हाला जास्त काम करायचं आहे। व्ह्यूजकडे बघून जर तुम्ही मोटिवेट आणि डिमोटिवेट होत असाल तर सगळ्यात चुकीची गोष्ट आहे, कारण व्ह्यूज जे आहे ते मित्रांनो अप डाऊन
डाऊन होत असतात, चॅनल्सवरती रिस्ट्रिक्शन काही वेळेला येतात, तुमचा कॉन्टेंट तुम्ही अपलोड नाही करू शकत, अशा बऱ्याचशा केसेस होतात. त्यावेळी तुम्हाला जसा टाईम चालेल, जसा फ्लो आहे त्या फ्लोनुसार चालत जावं लागतं. माझं जर पर्सनल एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर माझं देखील ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज झालेलं त्यानंतर 4-5 महिन्यामध्ये माझ्या चॅनलवरती सलग 2 म्हणजे अगदी एका दिवसातच 2 कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेल्या. मग त्यावेळी मला एक कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक असेल तर आपण एक आठवडा व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, 2 असतील तर 15 दिवस अपलोड करू शकत नाही, आणि सोबतच 90 दिवस रिस्ट्रिक्शन चॅनलवरती राहतं, ते वेगळंच. आणि मित्रांनो त्यावेळी मला देखील असं, मी पण डिप्रेशनमध्ये गेलेलो. प्रत्येक क्रिएटर डिप्रेशनमध्ये मित्रांनो जातोच, पण त्यातून आपल्याला सोल्युशन काय निघतं किंवा काय काढू शकतो आपण यावरती फोकस असला पाहिजे आपला. तर त्यावेळी जेव्हा माझ्याकडे 2 कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आले तेव्हा मी प्रयत्न करून त्यातील एक मागं घालवला, कारण ज्यावेळी कम्युनिटी गाईडलाईन येतो तेव्हा आपण अपील करू शकतो. दोन्ही व्हिडिओमध्ये माझ्या सेमच चुका होत्या आणि त्यामुळे माझे दोन्ही व्हिडिओ गेले होते. आणि त्यामध्ये मित्रांनो मी अपील वगैरे केली तरी देखील अपील रिजेक्ट होऊन नंतर यूट्यूब टीम सोबत असं कॉन्टॅक्ट वगैरे म्हणजे चॅट सपोर्ट जो आपल्याला भेटतो त्यामध्ये डिस्कशन करून कसा तरी माझा एक स्ट्राईक मागे गेला. त्यावेळी थोडासा आधार मिळाला. मग त्यावेळी मी विचार काय केला की एक जर यूट्यूब चॅनल आपण एका चॅनलवरती जर पूर्णपणे डिपेंड राहिलो तर काय होईल की इन फ्युचरमध्ये आपल्याला काही वेळेला हा चॅनल गमवला आपण किंवा काय झालं तर दुसरा चॅनल बॅकअपसाठी पाहिजे. त्यावेळी पटकन दुसरा डिसिजन घेतला की आपण आत्ता सध्या टेकच्या टिप्स वगैरे जास्त चालतात, तर त्यावेळी मी टेक टिप्ससाठी हा यूट्यूब चॅनल ओपन केला होता. पहिला मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय ते माझा एडिटिंग चॅनलचं मी सांगत होतो. सो माझे 2 यूट्यूब चॅनल ओपन झाले. त्यानंतर मित्रांनो परत एक 3-4 महिन्यांना आणखीन एक वेळेस रिस्ट्रिक्शन आलं. त्यावेळी मी मित्रांनो माझी वेबसाईट लॉन्च केली. वेबसाईटवरून देखील अर्निंग होऊ शकते. आणि नंतर मध्ये मागल्या 2 वर्षापूर्वी पण तशी एक सिच्युएशन आलेली. त्यावेळी मी माझं इंस्टाग्रामवरती काम करणं चालू केलं, कारण इंस्टाग्रामवरती ग्रोथ फास्ट होत होती त्यावेळी. सो असं ट्रेंडनुसार जर तुम्ही वेगवेगळ्या फ्लो निवडत गेला, वेगवेगळ्या योग्य प्रकारे काम करत गेला, आणि असं नाही की मी एक केल्यानंतर दुसरी गोष्ट बंद केली, सगळ्यावरती मी ऑटोमेशनने काम करत राहिलो. टीम थोडीफार बिल्ड केली, टीममध्ये थोडंसं माझा टाईम वाचायला लागला. सो या गोष्टी तुम्ही करू शकता, पण हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही मागच्या 5-6 वर्षापूर्वी चालणारा कॉन्टेंट जर आत्ता टाकत असाल तर तो अजिबात चालणार नाही. जसं तुम्ही वेळेनुसार बदललं पाहिजे, अपडेट झालं पाहिजे. तुमच्या कॉन्टेंटमध्ये देखील तुम्हाला सुधारणा केल्या पाहिजे. सोबतच तुम्ही जे तुमचं एडिटिंगचं स्किल असेल, तुमचे बोलण्याचं स्किल असेल, प्रेझेंटेशन थोडक्यात जे स्किल आहे ते तुम्हाला सुधारावं लागेल. तर त्यानंतरच तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहे ते सक्सेस मिळवू शकता आणि लॉंग टाईमसाठी टिकून राहू शकता सोशल मीडियावरती. तिसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे स्ट्रगल. आता स्ट्रगल ही कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही जावं, फक्त मी सोशल मीडिया किंवा यूट्यूब इंस्टाग्राम म्हणत नाही. तुम्ही जॉबमध्ये देखील गेला तर जॉबमध्ये देखील आता माझ्या तर मते यूट्यूब इंस्टाग्राम सोशल मीडिया जितके आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट स्ट्रगल आता जॉबमध्ये वगैरे आहे. कारण कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही जर गेला, तुम्ही जर स्ट्रगल नसेल तर ते काही उपयोग नाही त्याचा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे. तुम्हाला शिकायचं असेल स्ट्रगल आहे, जॉब शोधायचा असेल स्ट्रगल आहे, जॉब तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल त्यामध्ये स्ट्रगल आहे. प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल आहे. फक्त त्या स्ट्रगलमधून आपल्याकडून ज्या मिस्टेक होतात त्या मिस्टेक आपण सुधारून त्या मिस्टेकमधून आपण काय शिकलो, ज्या आपल्याकडून चुका झाल्या कॉन्टेंट बनवताना त्यातून आपण काय शिकलो, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात यूट्यूबवरती किंवा अदर सोशल मीडियावरती. त्यामुळे जितक्या तुमच्या मिस्टेक होतील चांगली गोष्ट आहे, मिस्टेक जितक्या होतील त्या तुम्ही सुधारू शकता. आणि फक्त मिस्टेक होत आहेत म्हणून त्यांना जर तुम्ही सोडून देत राहिला तर तुमच्या त्या मिस्टेकवरती तुमचं काम होणार नाही. त्या मिस्टेक तुमच्या सुधारणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्याकडून जितक्या चुका होतील सगळ्यांवरती काम करा. कशामुळे चूक झाली, आपलं या व्हिडिओमध्ये काय चुकलं होतं, आपल्या या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं पण त्याला व्ह्यूज का आले नाही, तर थंबनेल चांगला नव्हता किंवा ऑडियन्स रिटेन्शन खराब येत आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यामध्ये जितकं तुम्ही सुधारणा कराल तितकं तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकता. आणि मित्रांनो आता ग्रोथचा विषय आलेलाच आहे, तर आपण आपला यूट्यूब कोर्स एक लॉन्च केलेला आहे जो पूर्णपणे मराठीतून आहे आणि त्यासोबत पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली आहे. म्हणजे मोबाईलवरून तुम्ही पूर्ण हा कोर्स बघू पण शकता आणि तुमचा यूट्यूब चॅनल असेल तो पूर्णपणे मोबाईलवरून ग्रो करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्या बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी, यूट्यूबचे काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत किंवा काही कम्युनिटीज आहेत, सगळ्या काही मी या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. माझा 7 ते 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सला धरून हा मी कोर्स बनवलेला आहे. सो प्रत्येक क्रिएटरच्या उपयोगाचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो या कोर्समध्ये कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण डाटा बघता येईल. कोर्सचा जो काही पोर्शन असेल सगळा तुम्ही बघू शकता. अनलिमिटेड टाइम बघू शकता. एक एक व्हिडिओ तुम्ही किती वेळाही बघू शकता. सोबतच जेव्हा तुम्ही कोर्स घेता तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आपण ॲड करतो. त्यावरती तुमच्या शंका ज्या असतील त्या मला पर्सनली तुम्ही विचारू शकता. तिथे मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असतो. काही वेळेला आपण चॅनल चेकिंग पण करत असतो. ज्यावेळी मला टाइम भेटेल मी तुमचे चॅनल चेकिंग ॲनालिसिस करून सांगत असतो तुमच्या काय चुका होत आहेत. त्याचबरोबर महिन्यातून एकदा आपण झूम मीटिंग घेतो.
त्या झूम मीटिंगवरून देखील मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कशा प्रकारे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती वापरू शकता जेणेकरून तुमचा यूट्यूब चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. सो मित्रांनो, कोर्स घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यावरती व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट लिंक दिलेले आहे त्यावरून देखील तुम्ही डायरेक्ट कोर्स घेऊ शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती मेसेज करू शकता. चौथी गोष्ट आहे मित्रांनो, परफेक्टनेस. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुमचा परफेक्ट व्हावा म्हणून जर बघत असाल तर मित्रांनो त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. कारण कसं आहे, यूट्यूबवरती तुमचा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होईल असं काही नसतं. एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल, एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही जास्त एफर्ट्स लावले असतील तर त्याला कमी व्ह्यूज येतील काही वेळेला. एखादा व्हिडिओ तुम्ही टाकायचं म्हणून टाकला असेल, फक्त ट्रेंडिंग विषय आहे म्हणून टाकायचं म्हणून टाकला जरी असेल तरी देखील त्याला चांगले व्ह्यूज जाऊ शकतात. म्हणजे व्ह्यूज येणं हे आपल्या हातात नसतं मोस्टली, बट तरी देखील आपण कॉन्टेंट बनवताना परफेक्ट म्हणजे सुरुवातच तुम्ही जर चांगल्या स्टेजवरती गेला, एक 100K 200K सबस्क्रायबर तुमचे असतील, मग तुम्ही परफेक्टनेसच्या मागे लागा. तुमच्या व्हिडिओमध्ये बोलण्याची स्टाईल असेल ते ॲटोमॅटिक इम्प्रूव्ह होतच जाईल. बट तरी देखील तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून जर तुम्ही परफेक्ट करायचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्ही तिथेच चुकता. कारण तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, एक क्रिएटर आहे जो काय करतोय, ज्याने 30 दिवसामध्ये 30 व्हिडिओज बनवले आणि यूट्यूबवरती अपलोड करत गेला. दररोज तो काय करत होता की कालच्या व्हिडिओपेक्षा माझा आजचा व्हिडिओ कसा चांगला होईल यावरती प्रयत्न करत थोडे इम्प्रूव्हमेंट करत गेला. आणि एक क्रिएटर होता जो 30 दिवस फक्त हाच विचार करत राहिला की मी व्हिडिओ कुठला बनवू, मी हा व्हिडिओ बनवला, हा व्हिडिओ मी एडिट कसा करू, याला परफेक्ट कसा बनवू, असा परफेक्टनेसच्या मागे तो त्याचा टाइम वेस्ट करत गेला. आणि दुसरा क्रिएटर आहे तो स्टेप बाय स्टेप पुढं चालत गेला. परफेक्ट बनवणारा जो होता त्याने एक 2-3 व्हिडिओ टाकले असतील, 2-3 व्हिडिओ त्याने जास्त एफर्ट्स लावून टाकल्यामुळे त्याला व्ह्यूज कमी आले असतील तर तो थोडा डिमोटिवेट होतो की एवढी मेहनत करून पण जर व्ह्यूज येत नसतील तर मग आपण यूट्यूब न केलेलं बरं. आणि जो परफेक्टनेसच्या मागे न लागता कन्सिस्टन्सीच्या मागे लागला, जो रेग्युलर व्हिडिओज अपलोड करत राहिला, दररोज थोडं शिकत राहिला, तो मित्रांनो पहिल्या व्हिडिओत आणि तिसरा व्हिडिओ त्याच्या खूप सारा फरक आलेला दिसतो. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जरी त्याला 10-20 व्ह्यूज आले तरी तो समाधानी असतो. कारण त्याला माहिती असतं की आपण अजून सुरुवातीचा फेजमध्ये आहोत, आपण आता शिकत आहोत, आपण जितका परफेक्ट व्हिडिओ बनवू तितकं चांगलं व्ह्यूज येतील. सो त्यामुळे तो प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करत गेला. सो मित्रांनो, या गोष्टी असतात आणि या गोष्टी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्ही परफेक्टनेसच्या नादात जर तुम्ही तुमच्या मेंटॉरसोबत म्हणजे तुम्ही ज्या चॅनलला फॉलो करून ज्या चॅनलकडून इन्स्पायर होऊन व्हिडिओ बनवताय त्या क्रिएटरच्या व्हिडिओसारखा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर ती तुमची खूप मोठी चूक आहे. कारण त्या क्रिएटरने ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवरती बनवून अपलोड केलेले असतात. जसे की 500-1000, जरी माझ्या चॅनलचं एक्झाम्पल घेतलं, माझे तरी 300 ते 500च्या प्लस व्हिडिओज असतील चॅनलवरती, या चॅनलवरती सांगतोय. आणि ओव्हरऑल जर मी बघितलं तर तुम्ही माझे 2000 प्लस व्हिडिओ आजपर्यंत मी बनवले असतील. सो त्यामुळे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलण्याची पद्धत असेल किंवा व्हिडिओच्या एडिटिंगमध्ये पद्धत जी काय असेल ती तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या तितकी इम्प्रूव्ह नाही करू शकत. सो तुम्ही त्या गोष्टींच्या मागे लागत राहिला तर तुमचा कॉन्टेंट जास्त अपलोड होणार नाही यूट्यूबवरती. तुम्ही असं करू शकता की त्या क्रिएटरचे जुने व्हिडिओ कसे होते, मग तशा प्रकारे तुम्ही त्याचा इनिशियल फेज जसा होता, जो सुरुवातीला तो कसे व्हिडिओज बनवत होता, तसे जर तुम्ही आत्ता व्हिडिओज बनवत गेला तर निश्चितच तुम्ही हळूहळू इम्प्रूव्ह होऊ शकता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या मागे अजिबात लागू नका. तर तुम्ही तुमच्या कॉन्टेंटवरती काम करायला चालू करा. कसेही असो तुम्ही व्हिडिओज बनवायला चालू करा. जसं तुम्ही बनवायला चालू करून अपलोड करत राहाल तसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रोथ भेटेल. बरेच लोक बोलतात की मी यूट्यूब चॅनल काढणार आहे, मी 30 दिवसांचे 30 व्हिडिओ बनवून ठेवतो आणि ते पुढचे 30 दिवस हळूहळू अपलोड करतो. त्यामध्ये तुम्हाला शिकता काही सुद्धा येणार नाही. तुम्ही आज एक व्हिडिओ बनवून आजच पोस्ट केला, उद्या दुसरा व्हिडिओ बनवताना तुमच्याकडे डाटा राहील की तुम्ही कशा प्रकारे काम केला, कालच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स कसा होता. तुम्हाला YT स्टुडिओमध्ये ॲनालिटिक्समध्ये यूट्यूब स्वतः सांगेल की तुम्ही कशा प्रकारे चुका केलेल्या आहेत किंवा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे कॉन्टेंट टाकलेलं आहे. तुम्ही जेव्हा 30-35 व्हिडिओ टाकाल तेव्हा तुम्हाला समजेल की नेमके आपल्या चॅनलवरचे कुठले व्हिडिओ चालत आहेत. मग तसे व्हिडिओ तुम्ही पुढे बनवू शकता. आणि मित्रांनो, 5वी आणि सगळ्यात लास्ट गोष्ट आहे ती म्हणजे टार्गेट. तुम्हाला टार्गेट ठेवता आलं पाहिजे. तुम्ही काय करता, ज्यावेळी चॅनल काढला त्यावेळी डायरेक्ट 1 मिलियनचं टार्गेट ठेवता. मला 1 मिलियन सबस्क्रायबर करायचे आहेत, मला प्रत्येक व्हिडिओला 30-40 हजार 1 लाख व्ह्यूज आले पाहिजेत. मित्रांनो, इतकी मोठी टार्गेट कधीच ठेवायची नसतात. कुठल्याही फॅक्टरमध्ये, कुठल्याही तुमच्या कुठलंही करिअर ऑप्शन असेल तुमच्याजवळ त्यामध्ये कुठेही जा, तुम्ही डायरेक्ट मोठं टार्गेट ठेवण्याऐवजी तुम्ही सुरुवातीला चॅनल काढल्यानंतर टार्गेट ठेवा की मला सुरुवातीला जे आहे ते 1000 व्ह्यूज आणायचे आहेत माझ्या व्हिडिओवरती. मग त्यासाठी 1000 व्ह्यूज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी माझे व्हिडिओज अपलोड करायचे बंद करणार नाही. ॲटोमॅटिक तुम्हाला ऑर्गॅनिकली यूट्यूबकडून आले पाहिजे. तुम्हाला कुठल्याही व्हॉट्सअपवरती वगैरे सुरुवातीला शेअर करत बसायचं नाही व्हिडिओ. यूट्यूबकडून ऑर्गॅनिकली तुमचा व्हिडिओ 1000 लोकांपर्यंत आला, ॲटोमॅटिक नंतर तो 2000कडे जाईल, नंतर तो 5000कडे जाईल, पुढचे सगळे व्हिडिओ तुमचे 500-1000 असं वाढत जातील. सोबतच त्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर ग्रोथ पण वाढत जाईल. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या
की तुम्ही सुरुवातीलाच टार्गेट ठेवताना एकदम मोठं ठेवायचं नाही. पहिल्यांदा मग 10,000 सबस्क्रायबरचं ठेवा. 10,000 सबस्क्रायबर झाले की लगेच तुमचे 20,000 होणार नाही. थोडा टाइम झाले. 20चे 50 होतील, 50चे 1 लाख, 1 लाखचे 1 मिलियन कधी झाले तुम्हाला समजणार देखील नाही. तुम्ही फक्त कॉन्टेंट एकदा 1 लाख 2 लाख सबस्क्रायबर झाले. आता माझे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सबस्क्रायबर नंतर तुम्हाला अजिबात मॅटर करत नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की माझे 1 मिलियन असावे, 2 मिलियन असावे, अजिबात नंतर तुम्हाला जेव्हा तुमचे डेली आता मी तर माझा कुठल्याच चॅनलचा डाटा चेक करत नाही डेली. सुरुवातीला आपल्याकडे कसं असतं की आज मला किती व्ह्यूज आले, या व्हिडिओमधून किती आले, त्या व्हिडिओमधून किती आले, आपण चेक करत असतो सारखं. पण जेव्हा एक तुम्हाला सवय लागते की फक्त काय नाही, आपल्याला फक्त कॉन्टेंट बनवायचं, अपलोड करायचं, तेव्हा तुमच्या डोक्यात राहत नाही की आपण फक्त इतकं चेक करायचं असतं की कालचा व्हिडिओ माझा कितीवरती गेला, काय झालं, कशा प्रकारे झालं, कमेंट्स काय आले, ठीक आहे. पण असं नाही की माझे आज इतके आता माझ्या लक्षात पण नाही की माझ्या दोन्ही चॅनलचे सबस्क्रायबर्स किती आहेत, कारण ते डेली बघत नाही मी, ठीक आहे. सो डेली जर तुम्ही आत्ता बघत असाल, नंतर तुम्हाला सबस्क्रायबर वगैरे मॅटर नाहीत करत. त्यामुळे तुम्ही छोटं टार्गेट ठेवा. टार्गेट थोडं इम्प्रूव्ह करत चला. तुमची ॲटोमॅटिक ग्रोथ जी आहे ती चांगली होईल. आय होप मित्रांनो तुम्हाला समजल्या असतील या 5 गोष्टी. या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा तुमच्या सोशल मीडिया लाईव्हवरती अप्लाय करा. तुमचे सगळे सोशल मीडिया अकाउंट जे आहेत हे नक्की ग्रो होतील. आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट टार्गेट ठेवताना लक्षात घ्या की कुठल्याही एका गोष्टीवरती तुम्ही फोकस ठेवा. फक्त सुरुवातीलाच यूट्यूब चॅनल बनवला मी, इंस्टाग्रामवरती पण टाकेल व्हिडिओ, मी फेसबुकवरती पण टाकेल, असं करू नका. फक्त यूट्यूब एक चॅनल काढलाय त्यावरती फोकस करा. तो ग्रो झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. नंतर तुम्ही टीम वगैरे बिल्ड करा. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. फक्त आधी एकाच गोष्टीवरती टार्गेट ठेवा. जर तुम्ही 4-5 गोष्टी करत गेला तर 4-5 गोष्टीही फ्लॉप होतील तुमच्या. त्यामुळे एकाच गोष्टीवरती फोकस जास्त ठेवा. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कोर्स नक्की घ्या आणि तुमच्या यूट्यूब जर्नीची सुरुवात करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.